पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळं उजनी आणि वीर धरण ही ओव्हरफ्लो झाल्यामुळं त्या दोन्ही धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग सोडण्यास सुरुवात होती। उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्येही कालपासून विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली होती। तसेच वीर धरणातून नीरा नदीमध्येही पाणी सोडले जात होतं। त्याचा परिणाम म्हणून पंढरपूरमध्ये येथे असणारी भीमा नदी ही इशारा पातळीवरून वाहत होती। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे। तसेच पंढरपूरमध्ये असलेली व्यासनारायण झोपडपट्टी येथील नागरिकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात आहे। भीमा नदीचे पाणी हे काल 4 वाजेपासून सातत्यानं भीमा नदीची पातळी ही वाढत आहे। मात्र या सर्वांसाठी सध्या एक सुखद बातमी समोर येते, ती म्हणजे दौंडचा जो विसर्ग आहे, तो दौंडचा विसर्ग हा सकाळी 9 वाजता कमी झाला आहे। तो 96,238 क्युसेक्स इतका झाला आहे की जो कालपर्यंत हा 2.25 लाखाच्या आसपास 2.25 लाखाच्या आसपास विसर्ग होता। त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 1,25,000 क्युसेक्स विसर्ग इतका भीमा नदीमध्ये सोडला जात होता। तो विसर्ग मात्र कायम आहे, परंतु दौंडची आवक थोडी कमी झाल्यामुळं ही थोडी दिलासादायक बातमी आहे। तसेच नीरा खोऱ्यामध्ये पडत असलेल्या पावसानं तो सुद्धा थोडाफार थांबलाय। त्यामुळं वीर धरणातून 5,987 क्युसेक्स इतका विसर्ग हा कमी करण्यात आला आहे। तेवढा विसर्ग हा नीरा नदीमध्ये सोडला जातोय। त्यामुळं एकंदरीत जे पाणी पातळी आहे ती पाणी पातळी सायंकाळपर्यंत थोडीफार स्थिर राहील। त्यामुळं नंतर ही पाणी पातळी ओसरण्यास सुरुवात होईल, कारण वीर आणि उजनी धरणामध्ये येणारी जी आवक आहे ती आवक कमी झाली आहे। वीरमधून सोडलेलं पाणी हे बहुतांश पद्धतीने कमी झाले आणि सायंकाळपर्यंत सुद्धा उजनी धरणातून सोडलेले पाणी त्याचा विसर्ग सुद्धा थोडाफार कमी करण्यात येईल। त्यामुळे ही नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा